नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सगळ्यात जास्त आता सध्या गोल्ड ट्रेंडिंग आहे। गोल्डमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही 15 ते 20 किंवा साधारण 30,000 मध्ये एवढ्या कमी कॅपिटलमध्ये गोल्डमध्ये ट्रेडिंग कसं करू शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। मे बी तुम्ही ऐकून शॉक झाले असेल, कारण की आत्तापर्यंत तुम्ही हे ऐकलं असेल गोल्डमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी साधारण आपल्याला किती पैसे लागतात, 2-3 लाख रुपये लागतात आणि 2-3 लाख हे सगळ्यांकडे कॅपिटल नसतं, त्यामुळे खूप लोक गोल्डमध्ये ट्रेडिंग करतच नाही। तर त्याच्यासाठी आज एकदम कमी कॅपिटलमध्ये गोल्डमध्ये ट्रेडिंग कसं करायचं त्याच्यावरच आपण आज एक स्ट्रॅटेजी बघणार आहे, एक सेटअप बघणार आहे। हा सेटअप फॉलो करून आरामात तुम्ही 2 ते 3 हजाराचा स्टॉप लॉस ठेवून 4 ते 5 हजाराचा आरामात प्रॉफिट करू शकता आणि त्याच्यासाठी कॅपिटल तुम्हाला साधारण 20,000 ते 25,000च लागणार आहे। एवढ्या कमी कॅपिटलमध्ये गोल्ड ट्रेडिंग कसं करायचं आणि याच्यासाठी कोणता सेटअप यूज करायचा, जसं की मी बोलले तुम्हाला 1,500 किंवा 2,000चा स्टॉप लॉस ठेवून 3 ते 4-5 हजाराचं प्रॉफिट कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहे। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अजून तुम्ही धन मराठीला सबस्क्राइबच केलं नाही, पटकन सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचणार। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर सिंपल मी आता धनचा जो ट्रेडिंग टर्मिनल म्हणून एक ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म आला डेक्स T3, हा आपण प्लॅटफॉर्म आजच्या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे। तुम्ही नॉर्मल धनचा ट्रेडिंग व्यू पण यूज करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल धनचा वेब व्हर्जन किंवा तुमचं ॲप्लिकेशन पण यूज करू शकता। जस्ट मी गुगलवर चालली गेले, डेक्स T3 मी टाईप केल्यानंतर मला हा असा काही टर्मिनल ओपन झाला। मला जस्ट हे माझं अकाउंट लॉग इन करायचं असेल तिथे लॉग इनवर क्लिक करायचं। आपण जसं आपलं मोबाईल नंबर आणि स्कॅनर एंटर करतो त्या अकॉर्डिंग मला जस्ट याला फॉलो करायचं। अकाउंट ओपन केल्यानंतर असा काही हा डेक्स 3चा टर्मिनल आपल्यासमोर ओपन होतो। हा टर्मिनल जेव्हा ओपन होतो त्यावेळेस आपण याच्यात एकदम ॲडव्हान्स लेवलला किंवा फास्ट एक्झिक्युशन होतं। तुमचे ऑर्डर ब्लॉक सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ऑर्डरची बीड ह्या सगळ्या गोष्टी ह्या टर्मिनलवर दिसतात। तर हाच आजचा आपण टर्मिनल यूज करणार आहे। याच्यासाठी मी तुम्हाला एक सेटअप एक्सप्लेन करणार आहे। हा कोणता सेटअप आहे, सिंपल मला इथे जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला बोलले होते तुम्ही 20 ते 25 हजारामध्ये ह्यामध्ये ट्रेड करू शकता, असं कोणत्याच्यात करू शकता आणि त्याच्यावरच एक मी तुम्हाला गोल्ड स्ट्रॅटेजी पण एक्सप्लेन करणार आहे। तर मी सिंपल इथे गेले आणि गोल्ड टाईप करते। तर मला गोल्ड 10 घ्यायचा, कारण की गोल्ड 10 मध्येच हे ट्रेडिंग करणं पॉसिबल आहे। तुम्ही मार्चचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता, एप्रिलचं घेऊ शकता, आता सध्या मार्च चालू आहे तर मार्चचं घेऊ शकता, पण मार्च आता 2-3 दिवसात संपणार आहे म्हणून आपण नेक्स्ट मंथचं कॉन्ट्रॅक्ट बघूया किंवा मार्चचं पण बघू शकतो। करंट मंथ कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर जास्त व्हॉल्यूम तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर आपण गोल्ड 10 फ्युचर घेतलंय। हा ट्रेड करण्यासाठी बाय सेल करण्यासाठी कॅपिटल किती लागतं तर तुम्ही इथे बघू शकता। एका लॉटमध्ये गोल्ड 10 मध्ये जर मला ट्रेड घ्यायचा असेल तर किती पैसे लागतात इथे बघू शकता। मी बायवर जर क्लिक केलं, बायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता साधारण एका लॉटमध्ये मला 22,455चं कॅपिटल रिक्वायर आहे। आत्ता जी प्राइस चालू आहे त्याच्या अकॉर्डिंग, म्हणजे एवढ्या कमी कॅपिटलमध्ये तुम्ही आरामात गोल्ड ट्रेडिंग करू शकता। आता ह्या गोल्ड ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला एक सेटअप सांगणार आहे, त्याला तुम्ही कोणता पण गोल्डचा चार्ट फॉलो करू शकता। मी याच्यासाठी गोल्ड 10चा चार्ट फॉलो करत आहे। तर सिंपल मी याच्यासाठी 5 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करते। 5 मिनिटचा टाइम फ्रेम मला हा फॉलो करायचा आहे। तर याच्यासाठी मी जो गोल्ड 10चा चार्ट आहे त्याच्यामध्ये 5 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करायचा। सिंपल सेटअप आहे, सिंपल स्ट्रॅटेजी आहे। काय करायचं, जे मार्केट ओपन होतं, मार्केट हे 9 वाजता ओपन होतं। आता गोल्ड ऍक्च्युली 11:30 पर्यंत तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये रात्रीचं ट्रेडिंग करू शकता। सकाळी 9 ते 11:30 रात्रीपर्यंत ट्रेड करू शकता। इंडियन स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेडिंग करत असेल तर ते 9:15 ओपन होतं, पण इकडे तुम्हाला 9 वाजताच ट्रेड करायला मिळतो। सिंपल याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला जी पहिली कॅन्डल ओपनिंगचं तिचा हाय आणि लो मार्क करायचा। तर हाय आणि लो मार्क केल्यानंतर तुम्हाला ट्रेड कधी करायचा, जर ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर तुम्हाला बाय करायचं, ह्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर तुम्हाला सेल करायचंय। तुम्ही अलर्ट पण सेट करू शकता। तुम्ही जर वर्किंग पर्सन असेल तर तुम्ही याच्यावर डबल क्लिक करा आणि इथे तुम्हाला बघा अलर्टचं ऑप्शन आहे, तर तुम्ही अलर्ट जर सेट केला तर जेव्हा पण आपल्या लेवल्स ब्रेक होतील, हाय जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन मिळेल। जसं आता एक्झॅक्टली ही कॅन्डल 10 वाजता 10:15ला क्लोजिंग झाली। 10:15ला क्लोजिंग झाल्यानंतर रूलनुसार आपण ट्रेड कधी घेणार, जेव्हा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होणार तेव्हा आपण ट्रेड घेणार आणि याचा स्टॉप लॉस हा कॅन्डलचा लो ठेवणार। ज्यावेळेस जर मी गोल्डचा मिनी लॉट घेणार, जर मिनी लॉटसाठी मला कॅपिटल किती लागते, 2 ते 2.5 लाख रुपये लागते। तर त्याच्यामध्ये 10 क्वांटिटी येतात, त्याच्यामध्ये साधारण आपल्याला किती पैसे लागतात। सपोज गोल्डने 1 रुपयाची रॅली दिली
किंवा 10 पॉईंटची दिली, 1 रुपयाचं आपण पकडूया, 1 पॉईंटच्या मूला तुम्हाला 10 रुपयाचं प्रॉफिट होतं, स्टँडर्ड लॉटला तुम्हाला 100 रुपयाचं होतं आणि जो गोल्ड 10 आहे त्याला 1 रुपयाचं होतं. म्हणजे सिमिलर जसं तुम्ही इंडियन मार्केटमध्ये स्टॉक ट्रेडिंग करताना जर सपोज एखादा टाटा मोटर घेतला, टाटा मोटरचा स्टॉक 1 रुपयाने वाढला तर तुमचा स्टॉक पण 1 रुपयानेच वाढतो. सेम ॲज इट इज इथे पण तसंच कॉन्सेप्ट वर्क होतो. पण तुम्ही जर मिनी आणि तुम्ही जर गोल्ड मिनी आणि स्टँडर्ड लॉट घेणार असेल तर त्याचं टोटली कॅल्क्युलेशन वेगळं आहे. त्या अकॉर्डिंग सपोज जर मी इथे 2000 पॉईंटचा 200 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला तर गोल्ड मिनीमध्ये माझा 2000चा लॉस असणार आहे. जर मी 200 पॉईंटचंच टार्गेट ठेवलं तर गोल्ड मिनीमध्ये मला 2000 पॉईंटचंच प्रॉफिट असणार आहे. आणि जर इथे मी फॉलो करत असेल गोल्ड 10मध्ये तर 200 रुपयाचा लॉस किंवा 200 रुपयाचा प्रॉफिट. होप सो तुम्हाला हे कॅल्क्युलेशन क्लिअर झालं असेल आणि तुम्हाला आत्तापर्यंत एवढं डीपमध्ये जाऊन कोणी एक्सप्लेन पण नसेल केलं तर पटकन या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अजून मिळेल. तर चला अगेन पुढे व्हिडिओचा सेटअप बघूया. आपण सगळ्यात पहिले ह्या सेटअपसाठी 15 मिनिटचा टाइम फ्रेम यूज केला. 15 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये मी पहिली कॅन्डल मार्क केली, 10:15 ही कॅन्डल ब्रेकआउट झाली. ब्रेकआउट झाल्यानंतर सिम्पल कॉन्सेप्ट काय आहे, ह्या कॅन्डलला आपण एंट्री घेतली, हा लो आपला SL असणार आहे, त्याच्या डबल आपल्याला टार्गेट ठेवायचं. जसं 1000 पॉईंटचं जर माझा SL असेल तर मला 1000 पॉईंट पहिलं टार्गेट घ्यायचं, नंतर त्याच्या डबल करायचं. आरामात तुम्ही बघू शकता मला किती इथे मिळाले. आरामात इथे मला 4000 पॉईंटची रॅली मिळाली. प्रॅक्टिकली एवढा पेशन्स पण मॅटर करतो होल्ड करायला. तर आपण 2000 1:1 आणि 1:2 फॉलो करणार आहे. आता हा सेटअप किती वर्कफुल आहे हे तुम्ही बघू शकता. जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करते ती तुम्ही पूर्ण बॅक टेस्टिंग करा, तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. तर सिम्पल तुम्हाला काय करायचं, अगेन ह्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा, अगेन ह्या कॅन्डलचा लो मार्क करायचा. फर्स्ट कॅन्डलचाच मार्क करायचा, नंतर मार्क नाही करायचा. आता हे बघा तुम्ही, यांनी जेव्हा आपल्याला क्लोजिंग दिली, आता पूर्ण दिवसभर पहिलं तर मार्केट साईडवेज होतं, त्यांनी एक्झॅक्टली इथे क्लोजिंग दिली. क्लोजिंग दिल्यानंतर तुम्ही बघा प्रॅक्टिकली जर विचार केला तर आपला ऑलमोस्ट 5200चा स्टॉप लॉस आहे. प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर एवढा मोठा प्रॉफिट येणार आहे का 10,000चा? तर रिस्क रिवॉर्ड रेशो इथे फेवरेबल नाहीये. त्या कंडिशनमध्ये तुम्ही जर ट्रेड अवॉइड केला तर जास्त उत्तम राहील. पण तुम्हाला जर ट्रेड घ्यायचाच असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही आरामात त्या पॉईंटमध्ये तुम्ही 2000चा स्टॉप लॉस ठेवा आणि 2000चा टार्गेट ठेवा, जेणेकरून तुमचा 1:1चा रेशो फॉलो होईल. इथं जसं मी 2000चा लॉस ठेवला तर आरामात मला 2000चं प्रॉफिट पण आलंय, म्हणजे 1:1. पण टेक्निकली रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार जर हा ट्रेड पाहिला तर टोटली अवॉइड व्हायला पाहिजे, कारण इथे खूप मोठी रिस्क होती आपली. अगेन मार्केट ओपन झालं. मी फर्स्ट 15 मिनिटच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला. इथे बघू शकता तुम्ही कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन झाला. कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्ही अगेन इथे बघितलं असेल 4000 पॉईंटचा ते 5000 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. अशा कंडिशनमध्ये काय करायचं, सिम्पल 2000 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा. 2000 पॉईंटचा जर स्टॉप लॉस ठेवला तर तुम्हाला 2000चा लॉस होणार. जसं मी इथे 2000चा लॉस ठेवला तर मला 2000 पॉईंटच मिनिमम मिळणार आहे, त्याच्यानंतर डबल करायचे. तर मला 4000 पॉईंट मिळाले, माझा 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो झाला. ह्या कंडिशनमध्ये जर तुम्ही 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो केला, तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी ओनली 50% आहे. तुम्ही 5 ट्रेड प्रॉफिटमध्ये नेले आणि 5 ट्रेड लॉसमध्ये जरी नेले तरी तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे. अगेन तुम्ही इथे बघू शकता मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर मी फर्स्ट 15 मिनिट कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला. तर इथे लो ब्रेकडाऊन झाला. लो ब्रेकडाऊन झाल्यानंतर रूल सेम आहे. स्टॉप लॉस पहिला बघायचा. स्टॉप लॉस किती पॉईंटचा येतो? स्टॉप लॉस आपला 2000च पॉईंटचा, तो 2000 मिनिमम मिळाले पाहिजे. आता इथे बघितलं असेल तुम्ही, आपल्याला 2000 पॉईंट आरामात मिळाले, 2000 पॉईंट मिळाले. त्याच्यानंतर आपला ट्रेड आरामात क्लोज पण झाला, कुठल्याही प्रकारचा आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही. तर सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला 2000चा लॉस झाला असता जर ट्रेड अगेन्स्ट गेला असता आणि तुमच्यासोबत गेल्यानंतर 4000चा प्रॉफिट. मी हा रिस्क रिवॉर्ड रेशो सांगितला, हा तुम्ही फॉलो करून बघा, तुम्हाला याचा रिझल्ट फार उत्तम मिळेल. अगेन मार्केट ओपन झालं. पहिल्या कॅन्डलचा हाय आणि लो मी मार्क केला. अगेन इथे कन्फ्युजन आहे, लो ब्रेक झाला की नाही, त्यासाठी आपण पुढच्या नेक्स्ट कॅन्डलला वेट केलेलं बरं. इथे फायनली लो ब्रेक झाला. लो ब्रेक झाल्यानंतर आता आपली जे रूल आहे, कॅन्डलचा जो आपण हाय लो मार्क करतो, जसं की इथे आता आपला साधारण 1000 पॉईंटचा स्टॉप लॉस येतो, तर 1000 पॉईंट आणि 2000 पॉईंट घ्यायचे आपल्याला. आरामात आपला त्याच्या 3-4 पटीने रिस्क रिवॉर्ड रेशो कंप्लीट झाला. तर एवढा सिम्पल हा सेटअप आहे.
तुम्ही बॅक टेस्टिंग करा. हा सेटअप आम्ही इव्हन अल्गोमध्ये पण टेस्ट केला. अल्गोमध्ये पण आमचा हा सेटअप चालू. याच्यात आम्हाला भरपूर चांगल्यारीत्या रिझल्ट मिळाले. अल्गो थ्रू पण मी खूप ट्रेड एक्झिक्यूट केले. तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. मॅन्युअलीसाठी काय सेटअप यूज करायचं ते सांगितलं. आणि मेन कन्सर्न हा असतो की एवढ्या कमी कॅपिटलमध्ये गोल्डमध्ये ट्रेडिंग कसं करायचं ते पण तुम्हाला आन्सर मिळालं. तर हा गोल्ड ट्रेडिंगसाठी जे कोणी गोल्ड लवर असेल, ज्यांना कोणाला गोल्ड आवडतं ट्रेडिंगसाठी, त्यांच्यासाठी हा सेटअप फार पॉवरफुल आहे. तुम्ही स्क्रोल करा, बॅक टेस्टिंग करा, नक्कीच तुम्हाला याचे बेनिफिट्स मिळतील. तर बेनिफिट्स भेटल्यानंतर बॅक टेस्टिंग केल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हा सेटअप कसा वाटला. तर होप सो तुम्हाला हा एवढा पॉवरफुल सेटअप गोल्ड ट्रेडिंगचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.